कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पूरप्रवण विलवडे येथील वाकेवाडी परिसरातील मुचकुंदी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ करण्यात आला। दरवर्षी पावसाळ्यात मुचकुंदी नदीला पूर येत असल्याने नदीकाठच्या वाड्या वस्त्यांना मोठा फटका बसतो। त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी करण्यात येत होती। या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मंजूर करून घेत गाळ उपसा करण्याचा निर्णय घेतला। नाम फाउंडेशन आणि जलसंपदा विकास यांच्या संयुक्त विद्यमाने मुचकुंदी नदीपात्रातील मोठ्या प्रमाणातील गाळ काढण्यात येणार आहे। या कामामुळे भविष्यात पूरस्थिती कमी होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। या गाळ उपसा कामाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य रसिका मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नाम फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण मुचकुंदीच्या या नदीपात्रामध्ये या याच्यामध्ये वाकीवाडीमध्ये पात्र दुभंगलेलं आहे आणि या याच्यामध्ये झाडी आणि गाळ मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे। तर नाम फाउंडेशन आणि जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आपण या इथं गाळ उपसाचं हे करत आहे। तसेच आपल्या जे लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार साहेब यांनी याच्यासाठी प्रयत्न करून हे या निधीची उपलब्धता करून दिलेले आणि त्याप्रमाणे आपण इथं गाळ काढून इथलं जे पात्र आहे हे मुक्त करण्याचा आणि पाठीमागं जे पाणी जे साठून लोकांचं नुकसान होत आहे ते थांबवण्याचा आपण प्रयत्न करतो। पावसाळ्यामध्ये इथं उपलब्ध होतं। वरती या मुचकुंदी नदीच्या वरच्या साईडला धरणं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे येथील लगतच्या घरांना मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। तत्पूर्वी या वाकीवाडीमध्ये अनेक 1-2 घरं पाणी घुसल्यामुळे इथून स्थलांतरित झालेले आहेत आणि त्यामुळे हा जो उद्भवणारा जो प्रश्न होता तो माननीय भैयाशेठ सामंत यांनी मार्गस्थ लावला आणि त्यामुळे हा नदीचा गाळ उपसा मोठ्या प्रमाणात होणार आहे। तत्पूर्वी कालांतराने आमच्या विलवडे गावामध्ये ही मागणी आहे की गाळ उपसा व्हावा म्हणून। मुचकुंदी नदीचं जे पात्र पुढे गेलेलं आहे तिथेही पाणी मोठ्या प्रमाणात भरतं आणि वाटूळ दाभोळे रस्ता हा पूर्ण पावसाळ्यामध्ये ब्लॉक होतो। तोही विषय भैयाशेठ सामंतांकडे मागणी आपण केलेली आहे। नाम फाउंडेशन आणि जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुचकुंदी नदीपात्रातील हा गाळ वाकीवाडी येथील हा गाळ उपसण्यात येत आहे आणि त्याचं काम मंजूर झालेलं आहे। माझ्या हस्ते भूमिपूजन झालं या कार्यक्रमाचं, त्यामुळं खूप अतिशय आनंद होतोय। कारण बरेच वर्षांचा हा लोकांचा प्रश्न होता। नदीपात्रामध्ये गाळ साचल्यामुळं शेजारील घरांना धोका उद्भवला होता आणि त्याच्यातून घरंसुद्धा उद्ध्वस्त झाली होती आणि हा अनेक वर्षांचा लोकांचा वेडसावलेला प्रश्न आज आदरणीय भैयासाहेब यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचा निधी उपलब्ध होऊन जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा आज इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा गाळ उपसण्याचा जो भाग आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं हे लोक आपल्या माध्यमातून पार पाडणार आहेत आणि लोकांची जी बरेच वर्षाची जी समस्या होती ती आता समस्या इथे उद्भवणार नाही आहे।